अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एकच छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. चला तर मग पाहूया काय आहे आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन. शांतपैकी स्वामीच्या एका मूर्तीला स्पर्श करा आणि बघा स्वामी आज तुम्हाला कोणते मार्गदर्शन करत आहेत. जर तुम्ही स्वामीच्या या मूर्तीला स्पर्श केला असेल तर पाहूया स्वामी आज तुम्हाला काय म्हणत आहे. प्रामाणिकपणाने आणि एकनिष्ठेने कार्य कर आणि तुझ्या परिवार गेला कुठेही बोलवता येईल. तुझ्या सेवेत फक्त विश्वास ठेव. तुझ्यासाठी जे अशक्य आहे ते आम्ही शक्य करू. विश्वास ठेव. गरज पडल्यावर आम्ही तुझं प्रारब्धसुद्धा बदलू. जर तुझे आमच्या चरणी अभेद विश्वास असेल तर तुझ्या आयुष्यात चमत्कार घडणारच. लक्षात घ्या तुमच्या हृदयात स्वामीबद्दल असलेली श्रद्धेची उंची ठरवते की तुमच्या जीवनात किती मोठा चमत्कार घडणार. जितकी अतूट श्रद्धा तितका मोठा चमत्कार घडणार. तुझा विश्वासच तुझ्यासाठी न्यायाचे दरवाजे खुले करणार. त्यामुळे तुझा हा विश्वास असाच कायम ठेव. तुझे कल्याण होणार. काळजी करू नकोस. काही गोष्टी तुझ्या हक्काच्या होत्या पण त्या इतरांनी हिसकावून घेतल्या. पण बाळा काळजी करू नकोस. तुझं आहे ते तुझ्यापाशी येईल. लोकांना आपलं दुःख सांगत बसू नका कारण लोक तुझ्यासमोर तुझ्या बाजूने बोलतात. तुझी पाठ फिरली की ते तुझ्याबद्दलच बोलतात. तुलाच नावं ठेवतात आणि तुझ्यावरच हसतात. त्यामुळे जगाला तुझे दुःख सांगण्यापेक्षा मला सांग. तुला मार्गही दाखवीन आणि तुझं दुःखसुद्धा गुपित राहील. जेव्हाही स्वामींना वाटतं की तुम्ही काहीतरी मोठं करावं तेव्हा ते तुम्ही मला अशा परिस्थितीमध्ये टाकता जिथे तुम्हाला वाटतं सगळं संपलं आहे. पण लक्षात ठेवा तिथूनच खरी स्वामीची लीला सुरू होते आणि तुमचं आयुष्य आकार घ्यायला सुरुवात करतं. तू प्रार्थना करायला कधीही विसरू नकोस. मला माहीत आहे तुझ्या प्रार्थनेला उत्तर मिळायला उशीर होते पण एक ना एक दिवस तुला त्याचं उत्तर दिलं जाईल. थोडंसं संकट आलं की तू आमच्यापासून दूर होतोच कारण तुझा आमच्यावर विश्वास नाही हे तू दाखवून देतो. काळजी करून संकट सुटणार नाही. स्मरण कर चिंतामुक्त होशील. कधी कधी तुमच्या पूर्वजन्माचा पापाचा हिशोब पूर्ण होत असल्यामुळे तुमच्यावर होणाऱ्या कृपेला विलंब होतो. म्हणून तुम्ही सेवेत खंड पडू देऊ नका. तुमची सेवा वाया जात नाही. योग्य वेळ आली की तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळतं. बाळांनो स्वतःच्या आनंदाचा रिमोट कधीही दुसऱ्याच्या हातात देऊ नका. नाहीतर आनंदी सुखी होण्यासाठी तुम्हाला इतराची वाट पाहावी लागेल. त्यामुळे तुमच्या आनंदाचा रिमोट तुमच्याच हातामध्ये ठेवा. आम्ही जरी प्रत्यक्षात तुझ्यापर्यंत पोहोचू शकलो नसलो तरी या संदेशामार्फत तुझ्यापर्यंत पोचत आहोत हे लक्षात असू दे. तुझा प्रश्न आणि समस्या कितीही मोठी असली आणि पत्रिकेत कितीही मोठा दोष असला तरीही जो सेवेकरी रोज श्री स्वामी समर्थ मंत्राचा 11 माळी जप करतो, स्वामी चरित्राचे 3 अध्यायाचे क्रमशः वाचन करतो, सोबतच शाकाहारी आणि निर्व्यसनी राहून पंचमहाज्ञानाची सेवा करतो, त्याचा कोणताच प्रश्न महाराज शिल्लक ठेवत नाही. ते त्रिवार सत्य आहे. वेळ आली की सर्वच होणार. तुला कितीही वाटलं तरी ना वेळेच्या आधी होणार ना वेळेच्या नंतर होणार. आम्ही तुला हेच सांगत आहोत. मागील काळात काय झालं ते विसरून जा. वेळेचं चक्र असं फिरणार की तू रस्त्यावरून महालात जाणार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही स्वामीच्या या मूर्तीला
स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचं मार्गदर्शन. शांत हो, दीर्घ श्वास घे आणि काही क्षण डोळे बंद कर. माझं ध्यान कर. तुला तुझ्या हृदयात अनुभव. तुमचा दुःख मला सांग, मी ते ऐकतो आणि एका क्षणात दूर करतो. पण त्या अगोदर तुझं मन शांत आणि स्थिर असलं पाहिजे. तेव्हा तुझे विचार माझ्यापर्यंत पोचतात. तुझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी वेळ लागत आहे, कारण तुझं स्वप्न खूप मोठं आहे आणि तुझी मेहनत, तुझे प्रयत्न हे खूप छोटे आहेत. जितके मोठे स्वप्न तू पाहत आहेस बाळा, मेहनतसुद्धा तेवढीच करावी लागेल. तुझे प्रयत्न वाढव, तुला जस्ट मिळणार आहे. आमची सेवा कधीच वाया जात नाही. योग्य वेळी त्याचं फळ तुला नक्की मिळणार. तू फक्त सेवेत खंड पडू देऊ नकोस. सोन्यासारखे दिवस येतील. दुर्लक्ष न करता फक्त आज स्वामी माझी आई आहेत असे कमेंट करा. तुझ्यासाठी स्वामीचे नियोजन अचूक आहे. विलंब म्हणजे नकारात्मकता नाही, तर योग्य वेळेची प्रतीक्षा आहे. प्रपंच करत असताना बाळा त्याला नामस्मरणाची जोड दे. आता इथून माघारी घेऊ नकोस, कारण मी तुझ्या मदतीसाठी येत आहे. वेळ लागत आहे म्हणजे स्वामीचे तुझ्याकडे लक्ष नाही असं नाही. ते स्वामी आहेत आणि योग्य वेळ आली की ते तुला असं काही देतील ज्याची तू कल्पनासुद्धा केलं नसेल. जेव्हा परिस्थिती तुमच्या विरोधात असते तेव्हा धीर सोडू नका. स्वामीचे स्मरण करा, कारण स्वामीच्या इच्छेविना एक पानही हलत नाही. ते योग्य वेळी तुमचं योग्य मार्गदर्शन करतीलच. तुझ्या आयुष्यात देखील तुझ्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत. थोडं संयम ठेवायला शिक. आयुष्यात काही गोष्टी उशिराच मिळतात. संयम म्हणजे फक्त थांबून शांत बसणे नसतं, तर अश्रूंना मागे घेऊन मनाला रोज नव्याने स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. अजून थोडं थांब, अजून थोडं सहन करताना जे तुझं आहे ते तुला लवकरच मिळणार आहे. तुझी प्रार्थना वाया जाणार नाही. तुझा संयम वाया जाणार नाही, हे तुझ्या स्वामीचं वचन आहे. आणि अरे कसली चिंता करतोस? संपूर्ण ब्रह्मांडाचा मालक तुझ्या सोबत असताना जितकी तुझी चिंता जास्त, तितका तुझा देव लहान. म्हणून सोडू दे निराशा आता. आमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून या लोकांच्या बोलण्याकडे का तू लक्ष देतोस? तुझा आमच्यावर विश्वास आहे ना? तर काळजी करणं आत्ताच थांबव. तुझ्या सगळं चांगलं होणार आहे. आणि देव कधीही हात जोडून मागणाऱ्याला नाही, तर प्रयत्न करणाऱ्याला देतो. तुझ्या प्रत्येक पावलासोबत आमची पावलं आहे. तू काळजी करू नकोस. तुझ्या वाटेत कितीही संकटे आले तरी तू तुझ्या ध्येयापर्यंत पोचणार, हे मात्र नक्की. कारण माझ्या भक्ताची कोणतीच इच्छा मी अपूर्ण राहू देत नाही. आपण कधीही स्वामीवर अविश्वास दाखवतो, पण हे लक्षात ठेवा, आपल्याला स्वामींनी त्याच्याकडे बोलवून घेतलं आहे. मग पुढे काय होणार किंवा काय होईल याची काळजी तुम्ही सोडून द्या आणि जेवढे होईल तेवढं नामस्मरण करत राहा. स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण तुम्हाला स्वामींनी निवडलं आहे. म्हणजे तुम्ही सामान्य नाही आहात बाळांनो. विधी लिखित बदलू शकत नाही, त्याचा स्वीकार करा. विश्वास कायम ठेवा. जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत काही चुकीचं घडू शकत नाही. घडणारी गोष्ट आज जरी अप्रिय वाटत असले तरी उद्या होणारे त्याचे परिणाम चांगलेच आहेत. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जिथे स्वामी पाय तिथे न्यूनी काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. कालच्या व्हिडिओला ज्याही स्वामी भक्तांनी फर्स्ट कमेंट केले होते त्या सर्वांचे मनापासून आभार. तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर स्वामीची अखंड कृपा राहो, हे स्वामी चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला, मार्गदर्शन मिळाला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा,
तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन असे स्वामी संदेश घेऊन येण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.